नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत खमंग काकडी। जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी अगदी 2 मिनिटात तयार होणारी खमंग काकडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे काकडी घेतली आहे। आता काकडीची मी वरची साल काढून घेणार आहे। अशा पद्धतीने मी इथे पूर्ण काकडीची अशी साल काढून घेतली। त्याच्यानंतर आता आपण याला मधून असं कट करून घेऊया आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। आता मी इथे चॉपर मध्ये हे तुकडे घालून घेणार आहे बारीक करण्यासाठी। जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही विळीवर चोचवून घेतली तरी चालेल किंवा चाकूने जरी कट करून वगैरे घेतली तरी चालेल, जसं तुम्हाला पाहिजे तसं। तर आता मी चॉपर मध्ये काकडी घातली। आता कट करून घेऊया याला। आता मी इथे काकडी बारीक करून घेतली। आता आपण याला एका बाउल मध्ये काढूया। याच्यामध्ये मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला। 1 पाव चमचापेक्षा कमी साखर घातली, 1 चमचा मीठ, भरपूर अशी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यासाठी फोडणी तयार करूया। त्याच्यासाठी मी एका तडका पॅन मध्ये इथे 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं। त्याच्यानंतर मी 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घातली याच्यामध्ये, 1 चिमूटभर हिंग, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 1 हिरव्या मिरचीचे तुकडे कट करून घेतलेत मी। तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त घाला तुम्ही। आता हा तडका थोडा थंड करायचा आणि मग याच्यावर घालायचा। आता मी हा तडका याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। इथे आपली खमंग काकडी तयार झाली। जेवणाबरोबर तुम्ही 2 मिनिटात ही पटकन अशी खमंग काकडी तयार करून खाऊ शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।